विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आपण पाहत आहोत स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल आणि या चॅनलवरती नवनवीन घटक सोप्या पद्धतीने कसं या ठिकाणी शिकायचंय हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा. मागील व्हिडिओमध्ये आपण मसावी काढण्याची कोणती पद्धत पाहिली होती? मागील व्हिडिओमध्ये आपण मसावी काढण्याची विभाजक पद्धत पाहिलेली होती. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मसावी काढण्याची भागाकार पद्धत कशी आहे ती या ठिकाणी आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी प्रश्न असा आहे 14 व 32 या दोन संख्यांचा मसावी काढायचा आहे. पद्धत वापरायची आहे भागाकार पद्धत. कशा पद्धतीने या ठिकाणी ही पद्धत वापरायची आहे ते या ठिकाणी पहा. काय करायचं आहे, दिलेल्या दोन संख्यापैकी मोठी संख्या कोणती आहे लहान कोणती आहे हे लक्षात घ्या आणि मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग द्यायचा आहे. काय नियम आहे लक्षात घ्या. या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय आहे, इथे दोन संख्या दिलेल्या आहेत, एक 14 आहे दुसरी 32 आहे. त्यापैकी मोठी संख्या कोणती आहे 32 आहे. मग 32 ला कितीने भाग देणार तुम्ही 14 ने, म्हणजे लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग द्यायचा आहे. स्टेप नीट या ठिकाणी लक्षात घ्या. आता मी या ठिकाणी मांडणी करतोय 14 32 भागिले किती 14, 32 भागिले 14. पहा या ठिकाणी आपण आता काय करणार आहोत, भागाकार करणार आहोत. कितीचा भाग बसतोय पहा, 14 आणि 32 ला भाग द्यायचा आहे. कितीचा भाग बसेल 14 एक 14, 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42 म्हणजे 2 चा भाग बसतो. या ठिकाणी कितीचा भाग बसतोय या ठिकाणी असा लिहा 14 दोन्ही 28. पहा नीट लक्षात घ्या 14 दोन्ही 28. या ठिकाणी वजाबाकी करा. 8 किती 12, 8 4 12, हातच्याला 1 आणि 2 3 गेले 0. उरले किती विद्यार्थी मित्रांनो 4. आता काय करायचं आहे, बाकी किती उरली ते पहा. किती बाकी उरलेली आहे, किती उरलेली आहे 4 उरलेली आहे. किती उरलेली आहे 4. आता काय करायचंय, इथून पुढचा क्रम लक्षात घ्या. अगोदर काय केलं आपण, सुरुवातीला मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग दिला, भागाकार 2 आला, बाकी किती उरली 4. जी बाकी उरलेली आहे लक्षात घ्या, त्याच बाकीने परत जो भाजक होता इथला त्याला भाग द्यायचा आहे. भाजक किती इथला 14 आहे, बाकीने भाजकाला भाग द्यायचा आहे. ही क्रिया शेवटपर्यंत करायची आहे. कुठपर्यंत करायची आहे, जोपर्यंत बाकी आपली 0 येत नाही तोपर्यंत ही क्रिया करायची आहे. मग परत या ठिकाणी असं लिहितोय 14 भागिले किती, बाकी किती आलेली आहे 4, 14 भागिले 4. मग आता या ठिकाणी हा भागाकार करूयात आपण. 4 ने 14 ला भाग द्या. 4 एक 4, 4 2 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 चा बसत नाही 3 चा बसतो, 4 त्रिकोण 12. मग या ठिकाणी 3 चा भाग बसला, 4 त्रिकोण 12. चला पुढे करा वजाबाकी. किती उरतं इथे 2 उरत आहे. बाकी किती आली या ठिकाणी 2. परत या ठिकाणी तीच क्रिया करायची आहे. जी आलेली बाकी आहे त्या बाकीने परत त्या भाजकाला काय करायचंय भाग द्यायचा आहे. इथला भाजक किती आहे, इथला भाजक आहे 4. मग 4 भागिले 2, 4 भागिले इथं किती करणार तुम्ही 2 करा भागाकार. या ठिकाणी 4 भागिले 2. मग या ठिकाणी 2 ने 4 ला भाग जातो का पहा ना, जातो. बेदोणी 4, बेदोणी किती 4, 4 मधून 4 गेले, खाली किती उरले 0. विद्यार्थी मित्रांनो बाकी आपली 0 आलेली आहे. भागाकार पद्धतीमध्ये ज्या दोन संख्यांचा मसावी तुम्हाला काढायला सांगितलेला असतो त्या दोन संख्यांचा मसावी काढताना मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग द्यायचं. बाकी जी येईल त्या बाकीने परत त्या ठिकाणच्या भाजकाला भाग द्यायचा. परत बाकी आली परत त्या भागाकारातला जो भाजक आहे त्याला भाग द्यायचा. अशा पद्धतीने जोपर्यंत बाकी 0 येत नाही तोपर्यंत ही क्रिया करत राहायची आहे. त्याच्यानंतर शेवटी ज्यावेळेस बाकी 0 येते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या भागाकारामध्ये भाजक कोणता होता, शेवटचा भाजक कोणता भाजक आहे शेवटचा इथे 2 लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी इथं मसावी येईल आपला मसावी बरोबर किती 2 लक्षात घ्या. 14 आणि 32 या दोन संख्यांचा मसावी किती आला 2 आला. क्रिया लक्षात आली. मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग द्यायचे. बाकी आली, बाकीनं परत त्याच भागाकारातल्या भाजकाला भाग द्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी 4 ने इथला भाजक किती आहे 14 ला भाग दिला. परत बाकी 2 आली, परत या भागाकारामध्ये जो भाजक आहे त्या बाकीनं त्या भाजकाला भाग दिला. परत या ठिकाणी भागाकार केला, बाकी किती आली 0 आली. ज्यावेळेस बाकी 0 असेल त्यावेळेस त्या भागाकारातला भाजक कोणता आहे 2 आहे, म्हणून तो काय असेल त्या दोन संख्यांचा मसावी असेल. पुढचं उदाहरण या ठिकाणी घेऊ. 16 व 108 यांचा मसावी
काढा भागाकार पद्धतीने. सांगा मोठी संख्या कोणती आहे 108, म्हणून या ठिकाणी 108 ला आपल्याला भाग द्यायचा आहे. कितीने भाग देणार तुम्ही सांगा, या ठिकाणी 16 ने भाग देणार. मग या ठिकाणी लिहिलं 108 भागिले 16. आता 16 ने 108 ला भाग द्यायचा आहे. कितीचा भाग बसेल, 16 सकी 96, 16 सती 12 6चा भाग बसतो, 16 सकी 96. मग या ठिकाणी करा वजाबाकी. किती वजाबाकी येते, 6 किती 8, 6 2 8 चाले 1 91 10 91 10 या ठिकाणी 6 किती 8, 6 2 8 9 किती 10, 9 1 10 हातच्याला 1 1 गेले 0. इथं किती उरले या ठिकाणी, बाकी 12 उरलेली आहे. आता पहा या भागाकारामध्ये बाकी किती आहे 12, भाजक किती आहे 16. परत बाकीने त्या भागाकारातला जो या ठिकाणी भाजक आहे त्याला भाग द्यायचा आहे. म्हणजे 12 ने 16 ला आपण भाग देऊ. या ठिकाणी पहा मांडणी करा, 16 भागिले किती 12. मग 12 ने 16 ला भाग द्या. कितीचा भाग बसतोय, 12 1 12, 12 2 24, 1 चा भाग बसतो. मग या ठिकाणी लिहिलं 1, 12 1 12. चला वजाबाकी करा, 16 मधून 12 गेले, खाली राहिले 4. आता या ठिकाणची बाकी किती आली 4. या भागाकारामध्ये भाजक किती आहे 12. मग या ठिकाणी या बाकीने भाजकाला परत भाग द्यायचा आहे. म्हणजेच हा 12 इथं मांडून टाका आणि 4 ने त्याला काय करा, भाग द्या. मग 4 12 भागिले 4, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 3 चा भाग बसेल, 4 त्रिकोण 12, 12 मधून 12 गेले, खाली राहिले 0. आता इथं बाकी किती उरलेली मित्रांनो 0. आपली क्रिया कुठपर्यंत आहे, जोपर्यंत बाकी 0 येत नाही तोपर्यंत भागाकार करत राहायचं. बाकीने भाजकाला अशा पद्धतीने भाग देत राहायचं आहे. मग या ठिकाणची बाकी आली 0. मग या ठिकाणी या भागाकारामध्ये असणारा शेवटचा भाजक कोणता आहे 4. म्हणून या ठिकाणी शेवटचा भाजक जो आहे तो काय असेल मसावी. म्हणून या ठिकाणी लिहा मसावी बरोबर किती 4. अशा पद्धतीनं भागाकार पद्धतीनं आपण मसावी काढू शकतो. पुढील उदाहरण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे. 15 व 72 यांचा मसावी भागाकार पद्धत वापरून करायची आहे आणि उत्तर कमेंटमध्ये या ठिकाणी लिहायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. चॅनल सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत या ठिकाणी मसावी काढण्याची नवीन पद्धत. तोपर्यंत या ठिकाणी नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.